श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बहीण भावामधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते। हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो। बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारीचे भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते। हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केला आहे। बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते। तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारावर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावनाही त्यात असते। भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो। यंदा शनिवार 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन आहे। श्रावण पौर्णिमा शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवार 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:24 पर्यंत असणार आहे। 9 ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार ही पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे। रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्या वेळेतच भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते। शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते। रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे असते आणि या रक्षासूत्रामुळे भावाचे कायम संरक्षण होते, भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते। तसेच बहिणीच्या आशीर्वादामुळे भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन 2025 मध्ये बहिणीने भावाला याच वेळेमध्ये राखी जी आहे ती बांधायची आहे। जो राहू काळ आहे त्या राहू काळात चुकूनही राखी बांधायची नाहीतर त्याचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। तसंच बहिणीने भावाला अशी कोणती एक वस्तू द्यायची आहे, औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या अशा शुभ वस्तू असायला हव्यात, औक्षण कसं करावं, कशा पद्धतीने करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर सगळ्यात आधी आपण 9 ऑगस्ट 2025 वार शनिवारी रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त बघूयात। कारण बघा यावर्षी असं पहिल्यांदा झालंय की भद्रा काळ हा आलेला नाही। भद्रा काळ नसला तरी राहू काळ मात्र रक्षाबंधनच्या दिवशी आलेला आहे। तो राहू काळ वगळता तुम्ही भावाला राखी बांधू शकता। राहू काळामध्ये बघा भावाला राखी बांधल्यामुळे त्याचा अशुभ परिणाम भावाच्या आयुष्यावरती होतो, म्हणून तेवढा काळ वगळता आपल्याला भावाला राखी बांधायची आहे। पण त्या राहू काळामध्ये तुम्हाला देवांना राखी बांधता येईल, कारण आपण सर्वप्रथम आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर देवांना आधी राखी बांधतो आणि त्यानंतर आपल्या भावाला आपण राखी बांधत असतो। तर 9 ऑगस्ट 2025 वार शनिवारी जो राहू काळ असणार आहे तो असणार आहे 9 ते 10:30 दरम्यान। सकाळी 9 ते 10:30 दरम्यान या राहू काळामध्ये म्हणजेच या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भावाला चुकूनही राखी बांधायची नाही। त्याआधी म्हणजे सकाळी 9च्या आत तुम्ही जर राखी बांधणार असाल तर तुम्ही नक्की बांधू शकता। त्यानंतर सकाळी 10:30 पासून ते अगदी रात्री 11 पर्यंत राखी बांधण्यासाठी कुठलंही बंधन नाही, कुठलाही भद्रा काळ वगैरे किंवा कुठलाही अशुभ काळ असा नाही आहे। त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी 10:30 नंतर भावाला दिवसभरामध्ये राखी कधीही बांधू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भावाला आपण राखी बांधणार आहोत त्या दिवशी आपण भावाचं औक्षण करत असतो। तर हे औक्षणाचं ताट कसं असावं, यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात आणि आपल्याला भावाला अशी कोणती वस्तू द्यायची आहे हे देखील आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी तर आपण राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाचं औक्षण करणार आहोत, भावाला राखी बांधणार आहोत। तर जी राखी आपण बांधणार आहोत ती राखी कशी असावी, तर राखी कधीही काळ्या रंगाची, काळा धागा असलेली किंवा राखीमध्ये एखादा काळा रंग असेल तर अशी राखी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही। तर शुभ रंग असलेली म्हणजे रक्षासूत्र असलेली, ज्यामध्ये केशरी, नारंगी, लाल, पिवळा असा धागा असलेलीच राखी आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर ज्यामध्ये रुद्राक्ष असेल किंवा जे शुभचिन्ह असतील असे शुभचिन्ह असलेली राखी आपण निवडली तर अशी राखी उत्तम मानली जाते। आजकाल
खूप फॅन्सी अशा राख्या बाजारामध्ये मिळतात, पण तशी राखी बांधण्यामध्ये काहीही अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला राखी घेत असताना ही काळजी घ्यायची आहे. कारण या शुभ दिवशी सर्व काही मंगलमय व्हावं, सर्व काही शुभ व्हावं, यासाठी शुभ रंगाचीच राखी जी आहे ती या दिवशी भावाच्या हातावरती बांधली जाते. आता त्यानंतर आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये काय काय घ्यायचं आहे. औक्षणाचं ताट घेत असताना ते नेहमी तांब्याचं, पितळेचं किंवा अगदी तुम्ही चांदीचंही घेऊ शकता. अगदीच तुमच्या घरामध्ये तांब्याचं, पितळेचं नसेल तर स्टीलचं घेतलं तरीही चालेल. कारण बघा, जोही धातू आपण औक्षणासाठी वापरतो ना, त्यामध्ये एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपण जेव्हा भावाचं औक्षण करतो त्यावेळेस ती ऊर्जा भावाला मिळत असते. आणि ज्यामध्ये तांब्याचं, पितळेचं किंवा चांदीचं जे ताट आहे ते अतिशय शुभ मानलं जातं. आता जे ताट तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून ते तुम्हाला घ्यायचं आहे. औक्षणाच्या ताटामध्ये सर्वप्रथम आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. तुम्ही बहिणीला औक्षण करणार असाल तर हळद आणि कुंकू दोन्हीही घ्यायचं आहे. औक्षणाच्या ताटामध्ये कुंकू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून केली जाते. त्यामुळे ताटातील कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणं हे दीर्घायूसोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. त्यापुढची वस्तू म्हणजे जर तुम्ही बहिणीचं औक्षण करणार असाल तर तुम्हाला ताटामध्ये हळद देखील घ्यायची आहे. हळद ही आरोग्यदायक असते. यासोबतच हळद आणि कुंकू सौख्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे पूजेच्या ताटामध्ये कुंकवासोबत हळद अवश्य ठेवावी. त्यापुढची वस्तू म्हणजे अक्षता म्हणजेच तांदूळ. अक्षता म्हणजे औक्षवंत. अक्षता आयुष्याची वाढ करणारी असते असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पूजेच्या ताटात असाव्यात. या अक्षता घेत असताना कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात. त्याचबरोबर पांढऱ्या अक्षता घेऊन थोड्याशा लाल आणि तुम्ही पिवळ्या देखील करू शकता. कारण रंगवलेल्याच अक्षता ज्या आहेत त्या भावाचं औक्षण करताना वापरल्या जातात. त्यापुढची गोष्ट म्हणजे भावाच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावल्यानंतर नाणं, सुपारी आणि सोन्याने औक्षण करावे. धनधान्य समृद्धीचं प्रतीक आणि इडापिडा टळावी म्हणून या तिन्ही गोष्टींनी भावाला ओवाळावे. यासाठी ताटामध्ये 1 रुपयाचे नाणे, सोन्याचा एखादा अलंकार, सुपारी ठेवावी. आपला भाऊ औक्षवंत व्हावा यासाठी बहीण भावाला ओवाळते. वाईट शक्तीपासून भावाचे रक्षण व्हावे यासाठी ओवाळणीच्या ताटामध्ये दिवा असणं महत्त्वाचं आहे. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. त्यामुळे दिवा आपल्याला ताटात ठेवायचा आहे. पण एक लक्षात घ्या की भावाचं म्हणजेच मनुष्याचं जेव्हा आपण औक्षण करतो त्यावेळेस तेलाचा दिवा हा आपण वापरतो आणि जेव्हा आपण देवांना ओवाळतो किंवा देवांची आरती करतो त्यावेळेस दिवा जो आहे तो तुपाचा असतो, ज्यामध्ये आपण फुलवात किंवा जोडवातीचा वापर करतो. पण मनुष्याचं औक्षण करत असताना जोडवात घ्यावी आणि त्यामध्ये तेल घालावं. असा दिवा आपल्याला औक्षणासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर कुठल्याही आनंदाच्या वेळी तोंड हे गोड केलेच पाहिजे. त्यामुळे या दिवशी औक्षण करताना भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटामध्ये मिठाई असणं आवश्यक आहे. बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्त्व आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन असल्याने अर्थातच आपल्याला या ताटामध्ये राखी देखील घ्यायची आहे. ही राखी सांगितल्याप्रमाणे शुभ रंगाची असावी. आता हे ताट आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती. राहू काळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये कधीही भावाचं औक्षण जे आहे ते करता येणार आहे. कारण यंदा भद्रा काळ हा नसणार आहे. त्यामुळे आपल्याला एका पाटावर किंवा चौरंगावरती भावाला बसून त्याचं औक्षण करायचं आहे. तर पूर्वेकडे भावाचं तोंड होईल अशा पद्धतीने पाट किंवा चौरंग तुम्ही देवघरासमोर किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये टाकायचं आहे. पाटाभोवती तुम्हाला सुंदर अशी रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी जी आहे ती प्रत्येक शुभ कार्यामध्ये काढली जाते. त्यामुळे थोडीशी का होईना रांगोळी तुम्हाला पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती काढायची आहे. आता त्यानंतर भावाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवल्यानंतर भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा. कारण आपण थोट्या डोक्याने कधीही औक्षण करत नाही. आता भावाचं औक्षण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवघरातील देवांचं औक्षण करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांचं औक्षण करून त्यांना आधी राखी बांधायची आहे. त्याचबरोबर बाळकृष्णांना तुम्ही राखी बांधू शकता किंवा तुमचे जे इष्टदेवता आहेत ज्यांना तुम्ही मानता त्यांना तुम्हाला सर्वप्रथम राखी बांधायची आहे आणि त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे. भावाचं औक्षण करत असताना भावाच्या कपाळी आपल्याला सर्वप्रथम कुंकू लावायचं आहे. हे कुंकू तुम्ही थोडंसं ओलं करायचं आहे. कुंकू लावल्यानंतर त्यावरती तुम्हाला अखंड अक्षता लावायच्या आहेत. त्यानंतर
1 रुपयाचं नाणं, सुपारी किंवा सुपारी आणि सोन्याची अंगठी आपण जे घेतलेलं आहे त्या दोन्हीही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि भावाच्या डोक्यावरून गोलाकार आकारामध्ये ओवाळून घ्यायच्या आहेत आणि ती सुपारी आणि ते सोन्याचं नाणं आपण जे ओवाळणीचं ताट घेतलेलं आहे त्याला स्पर्श करायचा आहे। असं 3 वेळा करायचं आहे। डोक्यावरून ओवाळून घेतल्यानंतर ते सुपारी आणि सोन्याचं नाणं आपल्याला ताटाला स्पर्श करून घ्यायचं आहे। 3 वेळा असं ओवाळून घेतल्यानंतर राखी बांधत असताना ताट हे जमिनीवरती ठेवायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्ही 4 बहिणींमध्ये एकच भाऊ असेल तर एवढा वेळ तुम्हाला ताट जे आहे ते हातात पकडून ठेवायचं आहे। तुम्ही कोणाच्या तरी हातात देऊ शकता जोपर्यंत तुम्ही राखी बांधताय। राखी बांधून झाल्यानंतर त्या राखीला तुम्हाला 3 गाठी बांधायच्या आहेत, लक्षात ठेवा। राखी बांधत असताना एकच गाठ कधी बांधायची नाही, 3 गाठी बांधायच्या। राखी बांधताना एक मंत्र बोलायचा असतो, तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। 3 गाठी बांधून झाल्यानंतर मग तुम्हाला भावाचं तोंड गोड करायचं आहे। मिठाई किंवा साखर भावाला खायला द्यायची आहे आणि ताटात असलेल्या दिव्याने भावाला 3 वेळा ओवाळायचं आहे। अशा पद्धतीने ओवाळून झाल्यानंतर भावाला आपल्याला एक वस्तू द्यायची आहे। भाऊ जर लग्न झालेला असेल किंवा नसेल तरी देखील त्या भावाला, म्हणजे अगदी छोट्या बहीण भावांनी असं करण्याची गरज नाही, म्हणजे त्यांनी राखी बांधली तरी खूप सफिशियंट आहे। पण मोठे जे विवाहित बहीण भाऊ आहेत त्यांनी मात्र ह्या विधी ज्या आहेत त्या परिपूर्णपणे पार पाडाव्यात। यामुळे आपल्या नात्यामध्ये दृढता येते आणि आपलं जे रक्षाबंधन आहे ते योग्यरित्या पार आपण पाडत असतो। तर बहिणीने भावाला जी वस्तू द्यायची आहे ते म्हणजे आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे। नारळ जो आहे तो आधी वापरलेला नसावा, कोणत्याही पूजेमध्ये किंवा आपल्या देवघरातला वगैरे वापरलेला नारळ घ्यायचा नाही। नवीन नारळ आणायचा। तुमचे 1 असतील, 2 भाऊ असतील, दोन्ही भावांसाठी 2 नारळ आणायचे आहेत। त्या नारळावरती आपल्याला रक्षासूत्र बांधायचं आहे आणि असं हे नारळ आपल्याला भावाच्या हातात द्यायचं। हातात देत असताना नारळाचा शेंडा हा भावाकडे असावा, अशा पद्धतीने ते नारळ भावाच्या हातात द्यायचं आहे। काही ठिकाणी या नारळाच्या खाली वहिनीसाठी ब्लाऊज पीस देखील देतात। तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही त्याखाली एक ब्लाऊज पीस द्यायचा आहे, त्यावरती एक सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, त्यावरती हे नारळ ठेवायचं आणि ह्या दोन्ही वस्तू भावाच्या हातात द्यायच्या आहेत। किंवा तुम्ही नारळ आणि रक्षासूत्र गुंडाळून जर नारळ भावाच्या हातात दिलं तसंही चालतं। नारळ देण्याचा अर्थ असा होतो की या नारळासारखं माझ्या भावाचं आयुष्य दीर्घायुष्य असावं, टणक असावं, माझा भाऊ म्हातारा व्हावा, दीर्घायुष्य व्हावा, ही त्यामागची भावना आहे। म्हणून तुम्ही बघितलं असेल की भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल अशा वेळेस भावाला नारळ हे आवर्जून दिलं जातं। नारळाला श्रीफळ म्हटले जाते। भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण या दिवशी करते, म्हणून औक्षणाच्या ताटामध्ये श्रीफळ अर्थात नारळ जरूर ठेवावे। आता एवढं सगळं करून झाल्यानंतर भावाने बहिणीचा नमस्कार करावा। पण यामध्ये अर्थातच बहीण वयाने लहान असेल तर बहिणीने भावाचा नमस्कार करावा। बघा, आपल्या घरातली मुलगी, मग ती आपली स्वतःची मुलगी असेल, बहीण असेल, आपली आई असेल, आपली पत्नी असेल, या सर्व आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप आहेत। म्हणूनच यांचा आदर हा आपण केलाच पाहिजे। बहीण वयाने मोठी असेल तर तिला आपण नमस्कार करावा आणि बहीण लहान असेल तर तिने नमस्कार केल्यानंतर तिला अनेक शुभाशीर्वाद द्यावेत। मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल, आपापल्या परीने बहिणीला यथाशक्ती ओवाळणी जरूर टाकावी। बहिणीचं ताट औक्षणाचं कधीही रिकामं ठेवू नये, ही चूक अजिबात करू नये। कारण बघा, असं केल्याने रक्षाबंधन या सणाचं आपल्याला काहीही शुभ फळ मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला 1 रुपयाचं नाणं का होईना, किंवा अगदीच तुमची परिस्थिती असं बिकट आहे की तुम्ही बहिणीला काहीच देऊ शकत नाही, असं या जगामध्ये आजकाल कोणी सापडणार नाही। आपण आपापल्या परीने काही ना काहीतरी ओवाळणी जी आहे ती बहिणीच्या ताटामध्ये टाकतच असतो। पूर्वीच्या काळात असं म्हणायचे की तुमच्याकडे जर पैसे नसतील, म्हणजे छोटा भाऊ असेल, पैसे नसतील तर मग तू 1 रुपयाचं नाणं तरी टाक किंवा सुपारी तरी टाक, असं म्हणायचे पूर्वीचे लोक, ज्यांनी ही प्रथा परंपरा पाळलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं होतं। आणि आता मोठा भाऊ असेल, कमावता असेल तर अर्थातच तो बहिणीला ओवाळणी ही देणारच। बघा, ओवाळणीसाठी आपण रक्षाबंधन किंवा भाऊबीज जी आहे ती साजरी करत नसतो। मेन उद्देश जो आहे तो यामुळे आपली बहीण भावाची भेट होते
आणि वर्षभरात आपण आपल्या बिझी रुटीनमधून थोडासा वेळ काढून रक्षाबंधन हा सण साजरा करतो। बघा, जर भाऊ अगदीच फॉरेनला राहत असेल किंवा जिथं तुम्हाला जाणं शक्य नसेल, तुमच्या भावाला तुमच्या घरी येणं शक्य नसेल, तर अशा वेळेसची परिस्थिती आपण अगदी समजून घेऊ शकतो। तरी देखील आपण भावाला व्हिडिओ कॉल करून त्याला अशा पद्धतीने त्याचं औक्षण करू शकतो। जी ही राखी आणलेली आहे ती आपण बांधू शकत नसलो तरी भावाला आपण बघितलं ते देखील एक वेगळं समाधान आहे। पण ज्यांना शक्य आहे, ज्यांना वेळ आहे, त्यांनी वेळात वेळ काढून बहिणीकडे या 2 दिवशी म्हणजेच रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल या दिवशी अवश्य जावं। कारण बहिणीला भावाकडून फारशी अपेक्षा नसते, तिला फक्त भावाचं रक्षण व्हावं, त्याची प्रगती व्हावी अशीच अपेक्षा असते। आणि या निमित्ताने विवाहित बहिणीची आणि भावाची भेट होते। भाऊ जर नोकरीनिमित्त परगावी राहत असेल तर अशा वेळेस तर बहिणीची आणि भावाची भेट होणं अवघडच असतं आजकाल। कारण पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची, सगळेजण एकत्र राहायचे, त्यामुळे हा सण जो आहे तो अतिशय उत्साहाने साजरा केला जायचा। पण आजच्या काळामध्ये तसं राहिलेलं नाही। प्रत्येकजण नोकरीनिमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने घर सोडून बाहेर जात आहे, त्यामुळे बहिणीची आणि भावाची प्रत्येक वेळी भेट होईलच असं नाही। आणि बऱ्याचदा असं होतं की बहिणीला तर कुरिअरने, आजकाल तर ऑनलाईन ऑप्शन आहे, त्यामुळे कुरिअरनी तिला राखी भावाच्या घरी पाठवावी लागते, कारण भेटच होत नाही आणि तिथे तिला जाणं शक्य नसतं किंवा भावालाही तेवढा वेळ काढून तिच्या घरी जाणं शक्य नसतं। बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की सगळे बहीण भाऊ, मग ते चुलत असतील, मामे भाऊ असतील, आते भाऊ असतील, सगळे एकत्र जमतात आणि एकत्रित ते रक्षाबंधन जे आहे ते साजरा करतात। वेळात वेळ काढून ते निवांत कुठेतरी फिरायला जातात आणि तिथे रक्षाबंधन साजरा करतात। कारण असं आपलं गेट टुगेदर होत नाही। पण राखी पौर्णिमा असेल, भाऊबीज असेल तर आपण या निमित्ताने सगळे बहीण भाऊ एकत्र येतो आणि कुठेतरी आपला निवांत वेळ घालवतो। आणि बहिणीला देखील मग कामाची काही घाई नसते, कारण राखी पौर्णिमेसाठी भाऊ घरी आला तरी तिला कामाची घाई गडबड असते, ती थकून जाते, भावासाठी खूप काही तिला करावं असं वाटतं। पण या छोट्याशा भेटीगाठीमुळे देखील किंवा निवांत वेळेमुळे देखील बहिणीलाही थोडासा आराम हा भाऊ देत असतो। आणि ज्यांना अगदीच बाहेर फिरायला जाणं शक्य नाही ते बहिणीच्या घरी जातात किंवा बहीण माहेरी जाऊन भावाचं औक्षण वगैरे करते। आपापल्या परंपरेनुसारच राखी पौर्णिमा जी आहे ती प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते। पण खरा उद्देश जो या सणामागे आहे तो म्हणजे बहीण भावाची या निमित्ताने भेट व्हावी आणि भावाला दीर्घायुष्य लाभावं, भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, भावाच्या मागे असलेली इडापिडा टळावी, यासाठी बहीण जी आहे ते रक्षाबंधनला भावाचं औक्षण करत असते। तर अशा पद्धतीने रक्षाबंधनच्या दिवशी राहू काळामध्ये चुकूनही तुम्हाला राखी बांधायची नाही। औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, बहिणीने भावाला कोणती वस्तू द्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी शेअर केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।